नमस्कार. आज आपण आपल्या घरगुती चवींमध्ये एकदम पारंपरिक चव मिसळणार आहोत. ती म्हणजे झणझणीत लसूण आणि लाल मिरचीची चटणी. तर आपण सर्वप्रथम लाल मिरच्या घेऊयात. त्या आपण सुक्या घेऊ शकतो किंवा ओल्याही घेऊ शकतो. तर आपण इथे ओल्या मिरच्या घेतलेल्या आहेत. तर त्याला व्यवस्थित धुवून कोरडं करून घ्यायचं आणि त्याचे देठ काढून घ्यायचे आणि मिरच्यांना पॅनवर हलक्या आचेवर खरपूस भाजून घ्यायचं. मिरच्या भाजल्यावर एकदम सुंदर असा तीव्र सुगंध येतो आणि ती मिरची अजून चविष्ट होते. आता थोडंसं जिरं घेऊयात. तेही तव्यावर थोडंसं परतून घ्यायचं किंवा आपण पॅनमध्येही घेऊ शकतो. जिरं परतल्यावर त्याचा स्वाद आणि सुगंध दोन्ही मस्त दरवळतं. मग लसूण घेऊयात. लसूण आपण सालीसकट घेऊ शकतो किंवा साली काढूनही घेतली तरी चालते. त्यालाही व्यवस्थित असं भाजून घ्यायचं. लसूण भाजला की त्याचं तीव्र पण सौम्य होतं आणि चव छान लागते. हे सगळं एका भांड्यामध्ये मिक्स करायचं आणि त्याच्यावरून चवीनुसार मीठ टाकायचं आणि त्याला आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये बारीक करून घ्यायचं. आपण इथे खलबत्ता यूज करू शकतो किंवा पाट्यावरही ही मिरची खूप चविष्ट लागते, त्याच्यावरही वाटू शकतो. हे मिक्स झालेलं जी मिरची आहे ती एका बाउलमध्ये काढायची आणि त्याच्यावरून तेल टाकायचं. तेल टाकल्यावर त्याचा तिखटपणा थोडा कमी होतो आणि ती मिरची टिकायला जास्त काळ टिकते. त्यामुळे त्याच्यामध्ये जास्त तेल टाकायचं आणि नंतर ही मिरची खूप चविष्ट लागते. आपली ही झणझणीत लाल मिरचीची चटणी आता तयार आहे. ही चटणी पोळी, भाकरी, भात कुठेही दिली तरी चवीनं भारी लागते. थँक्यू.